चला आज पाहत आहोत आपण इतिहासाचा 12वा धडा NMSचा अभ्यासक्रम चालू आहे आपला. NMS मध्ये इतिहास पाहत आहोत. लेसन नंबर 12 स्वातंत्र्य प्राप्ती. आनंद झाला ना म्हणून मी हे अक्षर मोठं सारं लिहिलंय स्वातंत्र्य प्राप्ती. पहिला क्वेश्चन 1930 साली डॉक्टर मुहम्मद इक्बाल या प्रसिद्ध कवीने डॅश विचार मांडला. स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचा हा राष्ट्र शब्द आहे. स्वतंत्र मुस्लिम राष्ट्र असावं, स्वतंत्र मुस्लिम राष्ट्र असावं असं ह्या कवीने विचार मांडलेला आहे. मुहम्मद इक्बालनी. ओके. पुढचा प्रश्न डॅश यांनी पाकिस्तानची कल्पना मांडली. र- चौधरी रहमत अली यांनी पाकिस्तानची कल्पना मांडली. डॅश यांनी द्विराष्ट्र सिद्धांत मांडून पाकिस्तान या स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची मागणी केली. बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी द्विराष्ट्र सिद्धांत मांडलेला आहे. द्विराष्ट्र. पुढचं जून 1945 मध्ये भारताचे व्हाईसराय कोण होते? वेवेल, लॉर्ड वेवेल. 1945 जून. पहा स्वातंत्र्य जवळ आलेलं आहे आपलं 1947. हो की नाही. त्रिमंत्री योजनेमध्ये कोणकोणत्या मंत्र्यांचा समावेश होता? पॅथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स आणि A.V. अलेक्झांडर. 1946च्या मार्चमध्ये डॅश योजना भारताच्या संदर्भात इंग्लंडने मांडली. त्रिमंत्री योजना 1946 म्हणजे 1 वर्ष आधी स्वातंत्र्याच्या मार्चमध्ये. डॅश हा दिवस प्रत्यक्ष कृतिदिन म्हणून पाळण्याचे मुस्लिम लीगने ठरविले. 16 ऑगस्ट 1946. कशासाठी? तर त्यांना त्यांचं राज्य स्वतंत्र पाहिजे होतं. बंगाल प्रांतात डॅश येथे भीषण कत्तली झाल्या. मग त्यांचं जर हे कृतिदिन पाळला ना मग त्यांनी काय केलं? भयंकर दंगली केल्या, कत्तली केल्यात. ते कुठे? नोआखाली, बंगाल प्रांतात नोआखाली येथे. व्हाईसराय वेवेल यांनी स्थापन केलेल्या हंगामी सरकारचे प्रमुख कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू. तात्पुरतं हंगामी म्हणजे काय? तात्पुरतं. हंगामी म्हणजे तात्पुरतं, तेवढ्यापुरतं कामकाज चालवणारे. इंग्लंडचे पंतप्रधान ॲटली यांनी डॅश पूर्वी इंग्लंड भारतावरील आपली सत्ता सोडून देईल असे घोषित केले. जून 1948. मग त्याच्या पूर्वीच आपण स्वतंत्र झालोय 47ला. भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती करण्याची योजना डॅश यांनी तयार केली. व्हाईसराय लॉर्ड माउंटबॅटन. लॉर्ड माउंटबॅटन फाळणी केली. ओके. माउंटबॅटन योजनेच्या आधारे डॅश रोजी इंग्लंडने भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा संमत केला. पहा मी ज्यावेळेस शिकायचे ना मला काय असं बॅटने फाळणी केली म्हणजे बॅट फिरवली की 2 फाळण्या झाल्या, 2 तुकडे झाले बॅटने, असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. माउंटबॅटन योजनेच्या आधारे डॅश रोजी इंग्लंडने भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा संमत केला. 18 जुलै 1947. जून, जुलै आणि ऑगस्ट. ठीक आहे. ऑगस्ट म्हणजे 1 महिना पूर्वी, 3 दिवस कमी. भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा संमत केलाय. डॅश रोजी भारत व पाकिस्तान ही स्वतंत्र राष्ट्रे अस्तित्वात आली. 15 ऑगस्ट 1947 रोजी. ठीक आहे. पुढचा प्रश्न 14 ऑगस्ट 1947च्या मध्यरात्री 12 वाजता ब्रिटिशांचा युनियन जॅक खाली उतरून भारताचा डॅश फडकवण्यात आला. तिरंगा ध्वज. हो की नाही. आपला अभिमान वाटला पाहिजे आपल्या तिरंग्याचा. आणि इंग्रजांचा कोणता आहे? युनियन जॅक नाव आहे त्यांच्या ध्वजाचं. आपल्याचं काय आहे? तिरंगा. डॅश रोजी नथुराम गोडसे यांनी गांधीजींची हत्या केली. 30 जानेवारी 1948. 30 जानेवारी 1948. एवढे 15 प्रश्न निघले आहेत त्याच्यावरती. 30 जानेवारी लक्षात कसं ठेवायचं? एक गाणं आहे ते माझे वडील कायम गुणगुणायचे. माझे पप्पा, आमच्या वेळेस वडील नाही, पप्पा नाही म्हणायचे. तर वडला काय म्हणायचे ते? जानेवारी 30 को छोड़ गया तारा, जानेवारी 30 को छोड़ गया तारा, एक पगले ने बापू को मारा. हे गाणं पण आहे मला वाटतं रेडिओवर वगैरे मी ऐकलेलं आहे. जानेवारी 30 को छोड़ गया तारा, एक पगले ने बापू को मारा. ठीक आहे. 12वा धडा आपला इथं संपलेला आहे. पुढच्या लेक्चरला आपण धडा पाहणार आहोत 13वा. तोपर्यंत या धड्याचा अभ्यास करा.